सर, बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स होत्या की आम्हाला ही झाडं माहीत नाहीत, त्यामुळं त्यांचे फोटो टाका. आम्ही ती पाहतो, त्यामुळं मी फोटो टाकले. बघा, ऐका, नीट लक्ष देऊन. कुठल्याही म्हणजे अडचण तुम्हाला येऊ देणार नाही. फक्त व्यवस्थित विश्वास ठेवा माझ्यावर. ही ओळख आहे सदाफुलीची. फूल याचं लाल असेल किंवा थोडंसं रेड कलरने असेल किंवा पांढऱ्या कलरचं बी याचं फूल असतंय. सगळ्या प्रकारची जरी फुलं असली तरी लक्षात ठेवा, हे सदाफुलीचं झाड आहे. त्याचं फूल आहे, त्याचं पान आहे आणि ह्या संपूर्ण झाडाचा उपयोग होतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेगवेगळे रंग फक्त बघा. झाडात सरांनी सांगितलेलं झाड, आता हे पांढरं फुल आहे, आलं का लक्षात? मगाचं अगोदरचं फुल जे बघितलं ते पूर्ण पिंक कलरचं होतं. नंतर थोडासा रेड कलर आणि पांढरा कलर आतमध्ये होता. आता इथं कसं आहे ते बघा, पांढरा कलर पाकळ्यांना आहे, 5 पाकळ्या असतात त्याला, आणि पिंक कलर आतमध्ये दिसतोय. तर घाबरून जायची काय कारण नाही. सदाफुलीचं कुठलंही झाड छोटस असलं तरी त्याचा गुणधर्म जे आहे ते गुणधर्म कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक झाडामध्ये असतात. त्याच्यामुळे चिंता करू नका. हे झाड नीट पहा आणि त्या पद्धतीनं तुम्ही सर्व ट्रीटमेंट करा. हे पहा, ही त्याच झाड आहे. फार मोठं वाढतं असं नाही, फार तर कमरे एवढं, जास्तीत जास्त आपल्या डोक्या एवढं उंच. खूपच उंच वाढायचं म्हटलं मात्र जगातील ही अमृतवल्ली आहे म्हणा ना थोडक्यामध्ये. मनुष्याला, जनावरांना, सगळ्यांनाच ही असणारी अमृतवल्ली हे झाड आहे बघा. त्याचे पूर्ण म्हणजे कलर मध्ये न टाकता असं टाकणं बघा ते सर्वांनी. आणि चिंता करू नका, निष्काळजी राहा. तुमच्या मागे मी सदैव असणार आहे, त्यामुळं चिंता नाही करायची. कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, हे आहे गुळवेल, ज्याला गिलोय म्हणतो आपण, गुलंच म्हणतो. मी काल ह्याचे अर्थ सगळे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितले. दोन्ही चॅनलवरती बघा, भैसर शेळी पालन आणि भैसर भजन कीर्तन, या दोन्ही चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आहेत. दोन्ही व्हिडिओचा लाभ घ्या आणि स्वतः आपली प्रकृती आणि आपल्या जनावराची प्रकृती व्यवस्थितरित्या काळजी घ्या. ही गिलोयचं झाड आहे, त्याची ही फळं बी दाखवली. पुन्हा मनामध्ये फळं तर अतिशय भारी असतात, लक्षात ठेवा. म्हणजे कुठला गुणधर्म याच्यामध्ये वाईट आहे असं नाही. वाटाणा म्हणजे मटार जसं असतं, वाटाण्याच्या ह्याच्यासारखं ह्याचं फळ असतं, पौष्टिक आहे ते. कुठल्याच मध्ये फक्त आता हे कातरताना किंवा याचा रस काढताना तेवढी काळजी घ्यायची. बरेच जण म्हणत होते, सर या झाडाला उन्हाळ्यात पानं नसतात. अरे उन्हाळ्यात पानं कशी असतील? सगळं स्टोरेज जे आहे ते याचं पूर्णपणे खोडामध्ये असतं, वेलामध्ये साठवलेलं असतं. त्यामुळं तो मनात प्रश्न आणत जाऊ नका कुठलेही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी की या झाडाविषयी म्हणजे काळजी करायची काय कारण नाही. लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा आहेत. अगदी हात जोडून माझी ही विनंती असते तुम्हाला की जाणून घ्या. फळ, फूल
आता फुलं काय एवढी प्रसिद्ध नाही त्याची, परंतु फळ चांगल्याच कामासाठी वापरलं जातं. दोन्हीही चॅनल आपले लाईक सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्हाला या झाडाचा, आता त्याच्या ज्या मुळे आहेत त्याची जी खोड आहे त्या खोडाची व्याकृती मी पुढे टाकलेली आहे. ती कांडी फार महत्वाची आपल्याला. या झाडाची जी कांडी आहे तीच अतिशय महत्वाची. पानं तर आहेतच महत्वाची, आणि झाड शक्यतो कडुलिंबाच्या झाडावरती वाढलेला असावं, म्हणजे त्याचा इतका बेनिफिट होतो. कंपॅरेटिव्हली ते तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर ठरेल. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. त्या पहा मुळ्या, त्या मुळ्या तुमच्याकडं मुळ्या नाही, खोड हे जास्त महत्वाचं आहे. ह्याचा रस जरी पानं नसली तरी ह्याचा रस, आणि बरोबर शेंड्याकडचा भाग बी तोडायचा, मधलाच भाग बरोबर कट करायचा आणि त्याचे असे छोटे छोटे भाग करून ते वापरायचे. व्यवस्थितरित्या जर वापरलं तर मला नाही वाटत की या व्हिडिओ पाहून कोणाची काय अडचण राहिलेली असावी. सर्व अडचणी तुमच्या सॉल्व्ह केले. ओके, नमस्कार.